प्रथम विजयला ती तरुणी दिसली आणि मग लिंबाजीलाही. झाले ते दोघेही आपण इथे सचिनला शोधण्यासाठी फिरत आहोत हेच विसरले आणि आता त्या अंधाऱ्या खोल्यातून ती अचानक दिसून गायब झालेली रहस्यमय पण अतिशय सुंदर मुलगी शोधू लागले. फक्त योगेशचे डोके मात्र अजूनही ताळ्यावर होते. तो चिडला, म्हणाला, तुम्हाला काही कळतंय का? या पछाडलेल्या बंगल्यात तरुणी येईलच कुठून? का नाही येणार? आपण आलो तशीच येऊन अडकली असेल बिचारी. मग तुम्हाला पाहून दूर का पळाली ती? आपल्यालाही या बंगल्यातील अतृप्त आत्मात समजली असेल ती बिचारी. बिचारी ती बिचारी, आणि कालपासून आपला सख्खा मित्र इथे भूत बनून फिरतोय त्याचं काय? त्याला नंतर शोधू, लिंबाजी म्हणाला. योगेश चरफडतच त्या दोघांच्या मागून त्याला अद्याप न दिसलेल्या त्या सुंदर तरुणीच्या मागावर निघाला. भ्रमित झालेल्या लिंबाजी आणि विजयला ती मुलगी ठिकठिकाणी दिसत होती. कधी जिन्यावर, कधी एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात, तर कधी चक्क बेडवर झोपलेल्या अवस्थेत. पण तरीही तो फक्त एक पाशवी सापळा आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हते. आणि एका अंधाऱ्या कोपऱ्यात ती अखेर दिसलीच. यावेळी योगेशनेही तिला पाहिले. तिने पळण्याचा किंवा लपण्याचा प्रयत्न केला नाही. अचानक खोलीतील झुंबर पेटले. खोलीत नाईट लॅम्पसारखा टिचभर उजेड पसरला. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर सावली पडत असली तरी तिचे रेशमी केस मात्र हवेच्या झुळकीसरशी उडताना दिसले. अतिशय तलम उंची कापडापासून बनलेला तिचा पेहरावही राजकन्येसारखा तिला शोभून दिसत होता. या तिघांना पाहताच तिने गायला सुरुवात केली. त्या गाण्याने जणू विजय आणि लिंबाजीवर गारुडच केले असावे. ते हळूहळू तिच्या दिशेने पुढे जात होते. योगेशही तिचा चेहरा पाहण्यासाठी जरा आणखी जवळ गेला. झुंबराच्या जवळ उजेडात पोचल्यावर त्याला ती स्पष्ट दिसली. अतिशय मोहक, लाघवी रूपाआड दडलेला तो क्रूर सैतानी चेहरा योगेशला दिसला. पण विजय आणि लिंबाजीचे जणू त्या रूपाने डोळेच दिपले असावेत. ते अजूनही पुढे पुढे जात होते. योगेश मात्र तिथेच थबकला. त्याने ओरडून त्या दोघांना सावध करण्याचा प्रयत्न केला, पण अचानक त्याची वाचाच गेली. तोंडातून एक शब्दही फुटेना. मंत्रमुग्ध झाल्यासारखे चालत दोघेही झुंबराखाली पोचले आणि अचानक कर्कश आवाज करत ते झुंबरच खाली कोसळू लागले. योगेशने शिताफीने दोघांनाही दूर ढकलले. थोडक्यात जीव बचावला. तरुणीच्या रूपातील ती सैतानी आत्माही गायब झाली. या धडपडीने विजय आणि लिंबाजी भानावर आले. काय झालं होतं आम्हाला? सावध झालेल्या लिंबाजीने विचारले. काही नाही, घनदाट रानात हरवलेल्यांनी धबधब्याच्या आवाजाकडे खेचलं जावं तसे जात होतात, योगेशने टोमणा मारला. विजय मात्र अजूनही मागे वळून त्या अंधारात गडप झालेल्या सौंदर्यवतीला शोधत होता. मग अधिक धोका न पत्करता तिघेही सचिनला न शोधताच दिवाणखान्यात परतले. पुन्हा एकदा कागदी चिठ्ठ्यांची अदलाबदल झाली. आता मी, राजेश आणि किरण सुटकेची वाट आणि सचिनच्या शोधात पुन्हा त्या झपाटलेल्या कोपऱ्यांकडे निघालो. फडफड आवाज करत ती कबुतरे अचानक डोक्यावरून उडत अंधारात नाहीशी झाली आणि आम्ही दचकलोच. आताशा हे दचकणेही अंगवळणी पडले होते. इथे आल्यापासून सतत आम्ही कुठे ना कुठे, कशाला ना कशाला तरी दचकत होतोच.
परंतु त्या कबुतरांना पाहून दचकण्याबरोबरच मला नवलही वाटू लागले. पाहिलंस? नाही रे, अंधारामुळे नीट दिसली नाहीत. कबुतरे होती ती. अच्छा, थोडं विचित्र आहे ना. जनरली पछाडलेल्या बंगल्यातून घुबडे वटवाघळे असतात, इथे कबुतरे आहेत. पण कबुतरे बंगल्यात आहेत याचा अर्थ काय? हेच की ती बाई आणि त्यांच्या घरच्यांचे आत्मे शांतिप्रिय असावेत. तुझ्याही डोक्यावर सचिनचं भूत बसलंय का? अरे, याचा अर्थ बंगल्याच्या आत बाहेर करण्यासाठी कुठेतरी अजूनही मार्ग आहे. अरे, पण कबुतरांचं काय? त्यांना कुठलीही वीतभर फट पुरते. मग तीच फट तोडून हातभर केल्यास आपणही बाहेर जाऊ शकू ना? अरेच्या, मस्तच आयडिया. हे आपल्याला आधी कसं सुचलं नाही? बंगल्यात इतकं अवजड सामान पसरलंय, त्यातलंच वापरून मोडून टाकू त्या खिडक्यांवरच्या फळ्या आणि दारे सुद्धा, किरण क्रांतीच्या आवेशात म्हणाला. अरे, पण बंगल्यातून झॉम्बीसारख्या फिरणाऱ्या त्या सचिनचं काय करायचं? राजेशने विचारलं. आधी त्यालाच शोधू आणि कुठेतरी बांधून ठेवू, म्हणजे बाहेर पडण्याची वाट सापडल्यावर ऐनवेळी त्याला शोधायला नको. बरोबर, चला. मग आम्ही मोठ्या मुश्किलीने त्या रात्रीचं खेळ चालेच्या गायकाला अंधाऱ्या तळघरातून पकडून आणले. त्याच्या खिशातल्या मोबाईलमध्ये अजूनही 3% बॅटरी शिल्लक होती. एखादा फोन लावता आला असता, म्हणून आम्ही शेवटी आणीबाणीच्या वेळी वापरता यावा यासाठी तो मोबाईल आमच्याकडे जपून ठेवला. स्टोरेज रूमची, अर्थात साठवणीच्या खोलीची खिडकी तोडल्यास थेट बंगल्याच्या मागच्या बाजूने बाहेर पडता येणार होते. ही खोली दिवाणखान्यापासून थोडी दूरही होती, त्यामुळे तिथपर्यंत तोडफोडीचा आवाजही इतका स्पष्टपणे ऐकू गेला नसता. मोडकळीस आलेल्या खुर्च्या, टेबलांचे मजबूत लाकडी पाय यांचा हातोड्यासारखा वापर करून आम्ही खिडकीची दारे तोडून टाकली. मग गंजलेले गजही पटापट मोडू लागले. आमचा उत्साह दुणावला. आम्ही बाहेरच्या बाजूने ठोकलेल्या फळ्यांपर्यंत पोचलो. अथक प्रयत्नांनंतर आम्ही 2 फळ्या काढल्या. एक माणूस जाण्याइतकी फट मोकळी झाली. बाहेर पुन्हा रात्रच पडली असावी, कारण कुठलाही प्रकाश आत येत नव्हता. मी खिडकीतून बाहेर उडी टाकली, पण जमिनीवर पाय टेकले तेव्हा मी त्याच बंगल्याच्या त्याच खोलीच्या जमिनीवर होतो. आम्ही दोघेही चक्रावलो. मग पुन्हा राजेशने प्रयत्न केला, पण पुन्हा तेच. इतक्यात दाराशी खटपट करणाऱ्या किरणला कुलूप उघडण्यात यश मिळाले. दार उघडून त्याने बाहेर पाय ठेवला आणि लगेचच समोरच्या भिंतीतून पुन्हा आतच प्रकट झाला. ही भानामती पाहून तर आमचे डोकेच गरगरू लागले. थोडक्यात, एकदा प्रवेश केल्यावर हा बंगला एका वेगळ्याच समांतर विश्वाचा भाग बनत होता. इथे आपल्या रोजच्या काळवेळेच्या सीमा लागू होत नव्हत्या. या बंगल्याला आदी आणि अंत नव्हता. आता सुटकेचे 2च मार्ग दिसत होते. 1, कसेही करून त्या आत्म्याला अंताक्षरीत हरवणे. 2, दार बाहेरून कुणीतरी उघडेल याची सोय करणे. मग ती कबुतरे कुठून आली? आपल्या आधी कधीतरी कुणीतरी या बंगल्यात प्रवेश केलाच असणार. त्यावेळी दारातून ती आत आली असतील आणि आता इथेच अडकून पडली बिचारी. आपणही असेच अडकून पडणार. त्या आत्म्याला हरवणे अशक्यच आहे. प्रत्येक अक्षरावरून हजारो गाणी ठाऊक असतील तिला. कालपासून आपल्याला छळणाऱ्या त्या अतृप्त आत्म्यांमध्ये उद्या आपलीही भर पडणार. त्यापेक्षा तो शेवटचा कॉलच करून घेऊयात ना. पण करायचा कुणाला? विशाल आणि मंगेशला बोलावून घेऊ. अरे, पण त्यांनी स्वखुशीने आपली जागा घ्यायला हवी, ही अट माहिती आहे ना. विशाल घेईल मग. त्याच्या शॉर्टकटच्या नादात तर अडकलोय आपण. पण स्वतःच्या सुटकेसाठी मित्रांचा बळी देणं योग्य वाटत नाही रे. मग दुसऱ्या कुणाला तरी बोलवूया. पिझ्झा ऑर्डर करूया, नाहीतर ॲमेझॉनवरून काहीतरी मागवूया. ऑर्डर आली की डिलिव्हरी बॉयला फसवून निघूया इथून. पण डिलिव्हरी बॉय आपल्यासोबत अंताक्षरी खेळायला का तयार होईल? आणि झालाच तरी बिचाऱ्या गरीबाचा बळी द्यायचा? अरे, ती तर दूरची गोष्ट. मुळात या रानात कुणी डिलिव्हरी द्यायला येणंच शक्य नाही. ॲमेझॉनवाले एक वेळ ॲमेझॉनच्या जंगलात डिलिव्हरी करतील, पण इथे अशक्य. म्हणजे आता हाच आपला शेवट? राजेशने नाराजीच्या स्वरात विचारले. दुसरा उपायही नाही मित्रा.
चला दिवाणखान्यात जाऊ. तेही बिचारे गाऊन गाऊन थकले असतील. आता सगळे एकत्रच राहू शेवटपर्यंत. सचिनलाही सोबत घ्या. हाच आपला अंत असेल तर यात आपल्या मैत्रीचा विजयही आहे. आपण शेवटपर्यंत एकत्र झुंजलो आणि मृत्यूही एकत्रच स्वीकारू, मी म्हटलं. जड पावलानेच आम्ही दिवाणखान्यात पोचलो. आमचे पडलेले चेहरे आणि उतरलेले खांदे पाहून त्या तिघांनाही परिस्थितीची जाणीव झाली. आता सुटका नाही. गाणीही संपत चालली होती. येणाऱ्या अक्षरावरून कुठलेच मराठी हिंदी गाणे पटकन सुचेना. ल आणि न अक्षरांनी तर धडकीच भरे. आता जीव जातोय असे वाटत असतानाच आमच्यापैकी कुणाला तरी गाणे सुचे आणि जीव तेवढ्यापुरता भांड्यात पडे. असे बराच वेळ चालले. कदाचित दुसरी रात्रही उलटून नवी पहाट झाली असावी, तरी आम्ही हार मानली नव्हती. ग्रामोफोनवर गाणे वाजत होते. गाणे वाजायचे थांबले तेव्हा आमच्यावर म आला होता. पण म वरून कुणालाच गाणे सुचेना. पटकन तोंडी येणारी सर्व गाणी केव्हाच गाऊन झाली होती. मी नोंदीवर नजर टाकली. म वरून आतापर्यंत 133 गाणी गायली गेली होती. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. कुणालाच काही सुचेना. अखेरचा क्षण आलाच हे उमगून आम्ही एकमेकांचे हात पकडले. अचानक योगेश गाऊ लागला. निसर्ग राजा ऐक सांगतो. लगेचच सगळ्यांनी त्याला गप्प केले. अरे म आलाय, न नाही, मरवशील काय? नाही गायलो तर तसे पण मरायचेच आहे. हे माझे आवडते गाणे आहे, शेवटचे गाऊन घेऊ द्या. एकाएकी पुन्हा वीज कडाडली. हाच आमचा अंतिम क्षण असणार होता. पण तेवढ्यात खाडकन दार उघडले. अचानक डोळ्यांवर आलेल्या प्रकाशाने आम्ही भांबावूनच गेलो. 3-4 जण लगबगीने धावत आत आले. इतका वेळ अंधारात राहिल्याने डोळ्यांना प्रकाश सोसवतच नव्हता. हळूहळू डोळे सरावले. आम्ही पाहिलं, आमदार संचार सिंगाचा पुत्र दात ओठ खात आमच्या दिशेने येत होता. सोबत हातात हॉकी स्टिक, क्रिकेटच्या बॅटी घेऊन त्याची गँगही आली होती. म्हणजे आम्ही आगीतून फुफाट्यात सापडलो होतो. काय रे उंदरांनो, आमच्या गाडीची हवा काढून इथे लपलात होय? आणि चक्क अंताक्षरी खेळताय? दाराबाहेर आवाज ऐकू येत होता तुमचा. म वरून गाणं पाहिजे ना? घ्या, शेवटचं गाणं गाऊन घ्या. 43 मुर्दे पाडलेत मी याआधी. आज तुमच्या 7 जणांना ढगात पाठवलं की हाफ सेंचुरी पूर्ण होईल माझी. जागा पण अशी निवडली आहे की तुम्हाला मारून ठिकाणे लावायला काहीच त्रास पडणार नाही. बोला ना, बोला गाणं. आता का बोलती बंद झाली? रात्री तर खूप तावात होतात. त्या 2 हवालदारांचा बंदोबस्त करून तुमच्या गाडीचा माग काढत पोचलोय इथं. जाताना तुमची ती चिखलात टायर रुतलेली गाडी बी जाळून जाईन. मग बसा म्हणावं तुमच्या घरच्यांना शोधत. चला, लय झालं. बोला गाणं, बोला म वरून. नाही येत? घ्या, मीच बोलतो. मार दिया जाए के छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. त्याने भसाड्या आवाजात गाणे बोलताच पुन्हा एकदा वीज कडाडली. आणि निमिषभरातच आम्ही आमच्या सामानासुमानासह बंगल्याबाहेर उभे होतो. तर संचार सिंगाचा पुत्र आणि सैतानी गँग आत अडकली होती. आत पुन्हा ग्रामोफोन वाजू लागला होता आणि पुन्हा मृत्यूची अंताक्षरी सुरू झाली होती. भानावर आलेल्या सचिनला घेऊन आम्ही लगेचच गाडीजवळ पोचलो. ती अजूनही चिखलातच रुतलेली होती. मग त्या गुंडांचीच गाडी घेऊन आम्ही आमची गाडी बाहेर खेचली. त्या गुंडांनी घटनास्थळी पुरावे नकोत म्हणून मोबाईलसह आपले सर्व सामान गाडीतच ठेवले होते. म्हणजे सुटकेसाठी कुणाला बोलावता येईल हा त्यांचा मार्गही आता संपला होता. त्यांची गाडी त्यांच्या सर्व सामानासह संगीत सदनच्या अंगणातच उभी करून आम्ही आमच्या गाडीने मालवणला निघालो. घड्याळे अजब वेळ दाखवत होती. त्या भयानक बंगल्यात आम्ही 1 दिवस 1 रात्र काढूनही बाहेरच्या जगात फक्त 8च तास उलटले होते. दुःस्वप्नातून बाहेर पडल्यासारखे आम्ही ताजेतवाने होत वेगाने गाडी हाकू लागलो. अचानक सचिनला काही सुचले.
तो म्हणाला, कंटाळा येतोय यार, चला अंताक्षरी तरी खेळूया.